अशोक खरातचा तुरुंगामध्ये अंत होईल, नाना पटोले आणि विनायक राऊतांकडून शंका व्यक्त. खरातमुळे अनेक नेते फसतील, विनायक राऊतांचं विधान. नाशिक धर्मांतर प्रकरणी आयटी कंपन्या रडारवर, डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती, सर्व आरोपींचे मोबाईल क्लोनिंग. नाशिकमध्ये आता गजवाय हिंदची धक्कादायक घटना. तंजीर इनामदारला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, धर्मांतर करण्यासाठी तरुणीवर दबाव आणल्याचा आरोप. माफी मागा अन्यथा जन आंदोलन उभारू, वारकरी बैठकीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा. विकास लवांडेंनी जाहीर केलेल्या यादीनंतर वारकरी आक्रमक. महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली. बेकायदेशीरपणे विजय संपादन करायचा होता, संजय राऊतांचा आरोप. तर चतुर्वेदींच्या भूमिकेवर बोलणार का, नरेश म्हस्केंचा सवाल. उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर जावं, पक्षातील नेत्यांचा आग्रह. उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर जाण्याची विनंती केल्याची विनायक राऊतांची मागणी. मंत्रोच्चारांना दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगे गजाड. आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. दत्तधाम सरकार नावानं चालवत होता दरबार. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भानामतीचा प्रकार. सरपंच पदासाठी अघोरी पूजा. सांगलीच्या वड्डी गावातील धक्कादायक प्रकार. जळगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं लावलेले बॅनर फाडल्यानं वाद. एकाला अटक. पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. जिल्हा परिषदेच्या गट क आणि ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती. राज्यातील जनगणनेसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय. जुन्नरच्या येणेरे जिल्हा परिषद शाळेची सर्वत्र चर्चा. विद्यार्थ्यांना शिक्षणासह सुरक्षेची हमी. विद्यार्थ्यांना 2 लाखांचा तर पालकांनाही 10 लाखांचा विमा. कोकणात बैलगाडी शर्यतीचा धुरळा. चिपळूणमध्ये कानवड कालभैरव चषकाचा उत्सव. चित्रथरारक शर्यतीचं दृश्य ड्रोनमध्ये चित्र.